भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयमन योग श्री ज्ञानेश्वरी. श्री गणेशाय नमः. मगराया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारी जो. श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरी नेनिजे, जैसे तान्हे लिया तोय सेविजे. की तेची चवी करुणी पाहिजे, तव अमृता आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले, कुमाराचिया. हे जानोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. ये रवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. परी ते तैसे कैसे होईल, जात्यंदा कैसे पाहेल. ते विचेरू रोषू घेईल, मनोनी बी हे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला, श्रीकृष्ण अर्जुनांचा. तेने आनंदाचे निघालेपणे, साभिप्राय अंतःकरणे. आता आदरेसी बोलणे, घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयनीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूंचे पार. नाना योग विभव भांडार, उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथोनी गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. तो अध्याय 6वा, वरी साहित्याचिया बरवा. सांगिजेल मनोनी परिसावा, चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन. जे कोंवळिकेचे पाडे, दिसती नादींचे रंग थोडे. वेदे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी. ऐका रसाळपणाचिया लोभा, की श्रवणींची होती जिभा. बोले इंद्रियां लागे कळंभा, एकमेकां. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परी रसना म्हणे रसू हा अमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळा लागे पुरोधनी. ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्कारे, अलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सारीसेपणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी, सहस्र करू. तैसे शब्दांचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पहा तया भावाज्ञा फावती गुण, चिंतामणीचे. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी. जो इंद्रियांते चोरुनी जेवी, तयासीची भावे. तेत श्रवणाचे निपांगे, वीन श्रोतया व्हावे लागे. हे मनाचे निजांगे, भोगीजे गा. आहाच बोलाची वालिफ फेडीजे, आणि ब्रह्माचियाची अंगा धडीजे. मग सुखेसी सुर वाढीजे, सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. येरवी आगवे गोष्टी होईल, मुकया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांचे कडसावे. जे एथ अधिकार्ये स्वभावे, निष्काम कामू. जिही आत्मबोधाचिया आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. तेवो आचूनी येथींची गोडी, नेनती आनिक. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती ग्रंथ हा नेनिजे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे, चकोराचे.
तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ आणि अज्ञानासी आन गाओ. मनोनी बोलावया विषय पहाहो विशेषू नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धी ही आकळिता साकडे मनोनी बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे. देखेन मी जे दिठीही न पाविजे ते दिठीवी न देखिजे. तरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ ना तरी जे धातू वादाही न जोडे. ते लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे. परी सुहाता तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपु नोव्हे. मनोनी ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. आईका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झनी मानी. ये रवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. सांडिजे दुजयाचा नामाचा आभासू तरी योगी तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचेनी अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे. का दोही मार्गे जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे. परी सिनाना घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी अर्जुना पाहेगा तोची योगी. जो कर्मे करुणी रागी नोव्हेची फळी. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विन सहजे. आणि ते तिंची तिये बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी. परी साटोपू नोव्हे शरीरी आणि बुद्धी ही करुणी फळवेरी जायेची ना. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी. तोची भरवंसे निसी योगीश्वरू. वांचोनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टांको टाकी आणिक एक मांडीची तो. जैसा खेळूनिया लेपू एकू सवेंची लाविजे आनिकू. तैसे आग्रहाचा पाईकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे. की तेची संन्यास सवा ठेविजे सरीसे पुढती. मनोनी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता आपणापाची. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी. गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. जेत संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. आता योगा चळाचा निमथा जरी ठक्कावा आती पार्था. तरी सोपाना कर्मपथा चुका झनी. येणे यमनियमांचे तळवटे रिगे आसनाचिये पाऊल वाटे. ये प्राणायामाचे आडकाठे वरवतू गा. मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा. जे तहटिये सांडिते होडा कडेल ग. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे. नखे लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेची नि पैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गांची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैस पारुखे
मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राही येणे उपाये योगारूढऊ जो निरवधी जाहला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन आईके तरी जयाचिये इंद्रियांचिया घरा नाही विषयांचिया एरझारा जो आत्मबोधाचिया वोवरा पहुडला असे जयाचे सुखदुःखाचेनी अंगे झगटले मानस चेओ नेघे विषयपासी ही आलिया सेन रिघे हे काय म्हणोनी इंद्रिये कर्मांच्या ठाई वाढीनली परी काही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी असतेनी देह एतुला जो चेतुनी दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तू हेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐसी हे योग्यता कवने दीजे कव हा सोनिया कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे कवनासी काय दीजेल कवने अद्वैती एथ पै व्यामोहाचिया शेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्ममृत्यूंचा पाठी अवसात येचेओ तई ते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची मनोनी आपणची आपणया घातू की जतू असे धनंजया चित्त देऊन्या नाथिलिया देहाभिमाना हा विचारुनी अहंकार सांडिजे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली हे रवी कोश कीटकाचिया परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे प्राप्तीचिये वेळे निदैवा अंधळेपणाचे डोहळे के असते आपुले डोळे आपण झाकी का कवन एकू भ्रमलेपणे मी तो नभेगा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतकरणे घेऊनी ठाके ये रवी होय ते तोची आहे परी काही कीजे बुद्धी तैसी नोव्हे देखा स्वप्नींचे निघाये की मरे साचे जैसी ते शुकाचेनी अंग भारे नळिका भोविन्नली एरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका वायाची मानपिळी अटुवे हिये आवळी पिटाळू नळी धरुनी ठाके म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेचिया पडे खोडा ही मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विन आन तुडला हो सांग पाकाय अनिके बांधला मग ते सोडीच जरी नेला ओढूनी अर्धा मनोनी आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू हेर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिलेने घे तया स्वतः करण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही जैसा किराळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देहांकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाची या वाहनी तेथ सुखदुःखाची कडसनी येन समाती काही बोलणी मानापमानाची जे जिये वाटा सूर्यू जाये ते उते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणोनी देखे मघवनी सुटती धारा तियान रूपती जैसिया सागरा तैसे शुभाशुभे योगेश्वरा नवती आने जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एक देशी हे उहा पोही जे ऐसी ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन
ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे पाडे तुके जेने जिंतली एके इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्त म्हणिजे जेने साने थोर नेनिजे कवने काळी देखे सोनयाचे निखळ मेरू येसने ढिसाळ आणि मातीयेचे दिघळ सरीसेची माणी आहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे विचाडू ऐसा ते तसुदृदयू आणि शत्रू का उदासू आणि मित्रू का भावभेदू विचित्रू कल्पुकैचा तया बंधू कोण काही ह्याचा येशिया कवनु तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाचिये कसवटी वानिथा की जे ते जैसी निर्वाण सुवर्णाची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्र घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची सैंग सृष्टी परी तो एक वाचुनी गोष्टी दुजी नाही ऐसे निप्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे तोची समबुद्धी हे अनारीसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्तीसी ठाऊ जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही जयाचे निबोले धर्मुजिये दिठी महासिद्धी ते विये देखे स्वर्ग सुखादी इये कळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभुला थी पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपणू असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही तो ती लोकी तोची म्हणोनी ऐसे असाधारणपणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठीचा दिपू जया दादुल याचा संकल्पू विश्वरची प्रणवाची एक पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे हे जयाचे याये यशा धाकुटे वेढून पुरे जयाचे नि अंगिके तेजे आओ रवी शशीचिये वनिजे मनोनी जग हे वेसजे वीन असे तया हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टांचे गुण एकैक काय तयाचे आकळीशील तू मनोनी असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते एके द्वैताचा ठाऊची फोडी हे ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे केले मनची ओ वेगळे वाने भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू तयाची दिटीचा जने कळंकू लागेल तुझिया प्रेमा विपाये अहम भाव ययाचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय कीजेल एकले या दिटीची पाहतानी विजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटोनी खेव दीजे ऐसे कोण आहे आपुलिया मनावरवी असमाई गोठी जीवी ते कवनेसी चावळावी जरी ऐक्य जाहले इया काकुळते जनार्दने अन्योपदेशाचे नि हातासने बोला माझी मन मने अलिंगू सरले हे परिसता जरी का नडे तरी जान पापार्थ उघडे कृष्णा सुखाचे चिरुपडे होतले गा हे असो वयसेची शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी म्हणता जरी तयाचा न देखता
अतिशयो एथ पहा पानवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसनानी शिनवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही म्हणून पहावार तू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा ही सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो या परिबाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळीचा जे पीठिका आहे सख्याची पार्थू अधिष्ठात्री तिथींची मातृगागा पासींची गोसावी नवनिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजे पढिये हरी पहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तम मानिजे ते पती हुनी कायन वाणिजे पतिव्रता तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनींची या दैवा एकायतनु जाहला जयाची या आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णाई परी लागे अवस्था जयाची तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादात हनबरव जिनोनी आली हा हो नवल नोव्हे देसी मराठी बोलीजे तरी ऐशी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगांचे कैसे उन्मेख चांदिने तार आणि भावार्थू पडे गार हेच श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी तेने विवळले अंतरी ते तडोलू आला ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे देवकी या उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला तो शेखी उपेगा गेला पांडवांसी मन ऊनी बहुदिवस ओळ गावा का अवसरू पाहोनी विनवावा हाई सोसू तया सदैवा पडेची ना हे असो कथा सांगे वेगे मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या ये रवी या लक्षणांची या निज सारा मी अपोंडे वीर अपुरा परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया हुई जेल काय जहाले अभ्यासी जेल सांगाल जे हा हो नेनो कवनाची कहाणी ऐकोनी श्लाघीजत असो अंतःकरणी ऐसी जाहले पणाची शिरयाणी कायसी देवा हे अंगे म्या होई जो का ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का तव हा सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती देखो संतोषू एक न जोडे तवची सुखाचे सैंग सांकडे मग जोडलिया कवने कडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके मनोनी ब्रह्मही होय तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्रियादिकांही महाग भेटी त्यो अधीनु के तुला किरीटी जे बोलू ही न साहे मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होआवे ते अशेष ही देवे अवधारिले तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या ये रवी दिवस तरी या अपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे जे सोहम भावे महुरे मोडोनी आला म्हणून प्राप्त फळी फळता ययासे वेळून लगेल आता होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा जाहला म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू तेथे प्रवृत्ती तरुचिया बुडे दिसते निवृत्ती फळाची या कोडी
जे मार्गींचा कापडी महेशू अजूनी पै योगी विरंदे वहिले आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला तीही आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एकसरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडूनी या पाठी महर्षीयेने आले साधकांचे सिद्ध जाहले आत्मविद थोरावले येनेची पंथे हा मार्गो जय देखिजे तै तहान भूक विसरीजे रात्री दिवसूने निजे वाटे इये चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे अवांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निगेजे पूर्वेलिया मोहरा के येजे पश्चिमेचिया घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गाव आपणची होईजे हे सांगो काय सहजे जानसी तू तेत पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग ते केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुडतू जी मी तव कृष्ण म्हणती ऐसे हे उच्छृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगतसो आपैसे वरी पुशिले तुवा तरी विशेषे आता बोली जेल तरी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जेथ आरानुकेचेनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी उद्दुनीव चढे देखिलिया जे जो संती वसविला ठाओ संतोषासी सावाओ मना होय उत्साहो धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा आखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामुही परी माघवता निघो विसरे ऐसेनी न राहतया ते राहवी रमतया ते बैसवी थोपटूनी चेववी विरक्ती ते हे राज्यवर सांडिजे मग निवांत येथेची असिजे ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेओ जे येणे माने बरवंट आणि तैसेंची अति चोखट जे तदिष्टान प्रकट डोळा दिसे आणि काही एक पहावे जे साधकी वस्ते होवावे आणि जनाचे नि पाय रवे डोळायची ना जेथ अमृताचे नि पाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळा विन अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुरीही अळूमाळू जाणिजे तरी शीतळू अवनु अति निश्चळू मंद झुळके बहुत करुणी निशब्द दाट न रिघे श्वापद शुकहन षटपद हे उते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळई हो का निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेत निगूढ मठ होवावा का शिवालय तोही माझी आवडेते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसी जे गा मनोनी तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील तेथ रचावे आसनाईसे वरी चोखट मृगसेवडी माझी धुत वस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुरी सकोमळ सरीसे सुबद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओजा घाली परी सावियाची उंच होईल तरी आंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमिदोषू मनोनी तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे
जेत स्मरतेनी आदरे स बाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांसी कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव तव राहिजे मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनु धरी ऐसी अनुभवाची उजरी होंची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी येलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेओ मुद्रेची प्रौढी ऐसे तेची सांगिजेला आता परी ऐसे तरी उरू या जगनासी जडो निघाली चरणतळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघट्टी ते गाढी संचरी पा सव्या तो तळी ठेविजे तेने शिवनी मध्ये पिढीजे बरी बैसे तो सहजे वामचरणू गुदमेंढ्र आतवती चारी अंगुळे निगुती तेत सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया माझी अंगुळ एक निघे तेथ टाचेचेनी उत्तरे भोगे निहेटिजे वरी आंगे हेललेनी उचलिले का निजे तैसे पृष्ठांत उचलीजे गुल्फद्वय धरिजे तेनेची माने मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाना मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौन नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्ग मोडे तेथ अपानु आंतुलेकडे ओहोटो लागे तव कर संपुटे आपैसे वामचरणी बैसे बहुमुळी दिसे थोरीवर आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्र द्वारींचे कवाडे लागू पाहती वरलिया पाती ढळती तळींची तळी कुंजाळती हेत अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहुनी आंतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे हे ठाई ठाऊ पडे नासाग्रपीठी ऐसे आंतूच्या आंतूची रचे बाहेरी मागुते न वचे मनोनी राहणे आधिये तिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी त्या रूपाची वाट पहावी हे चाड सरे आघवी आपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होऊनी नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरी चिले काठे नाभिस्थान तळवटे बंधू पडे किरीटी ओढिया नातो ऐसी शरीर बाहेरीली कडे अभ्यासाची पाखर पडे तवा आंतु त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केवते गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अपानु माघवता मुरडला तो सवेंचे वरी सांकडला धरी फुगू क्षोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणी पुरेसी झुंजे राहोनिया मग थांबलिये वाहटुळी सैंद येवोनी घर डहुळी बाळपणींची उहिटुळी बाहेर घाली भीतरी वळी न धरे पोटिया माझी संचरे कपपित्ताचे थारे उडोने दी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतील मज्जा काढी अस्तिगत नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी साधका ते भेडसावी परिबिहावे ना व्याधी ते दावी सवेची हारवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजारा कुंडलिनी ते नागिनीचे पिले कुमकुमे नाहुले वळण घेऊनी आले सेजे जैसे
तैसी ते कुंडलिनी मोटके औटवळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेचे विडे वन्य ज्वाळांचे घडे पंधरे यासी चोखडी घोटी व जैसी तैसी सुबंध आटली पोटे होते दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्यांचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेसी तैसी वेडिया ते सोडिते कवतिके आंग मोडिते कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिख मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू तेथ हृदय कोशातळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसाची वडवाळी आरोगू लागे जे जे ठायस मांस तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हिया ही भरी मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वींचे खंड भेदी झाडागे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरीन संडी परिनखींचे ही सत्व काढी त्वचा धुनी जडी पंजरेशी अस्तीचे नळे निरपे शिरांचे हिर वोरपे तव बाहेरी विरुढी करपे रोम बीजाची मग सप्तधातूंच्या सागरी तहानले गोटभरी आणि सभेची उन्हाळा करी खडखडीत नासा पुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गचिये धरुणी माघारा आंतु घाली तेथ अधवरवते अंकुचे ऊर्ध्वतळवून ते खाचे तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती ये रवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीच काय येथे ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होनी राहे सुषुम्ने पाशी तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळजे व मी मुखे तेने तियेचे नि पियुखे प्राणुजिये तो अग्नि आतुनी निघे परिसबाह्य निव उंची लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडिला पुढती मार्ग मोडिती नाडीचे नवविधपन वायूचे जाय म्हणोनी शरीराचे धर्मू नाही इडा पिंगला एकवटती गांठी तिन्ही सुटती साई पदर फुटती चक्रांचे हे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातेवरे पवनू दिवसिता दिसे बुद्धीची फुलिका विरे परिमळू घ्राणी उरे होई शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वारिले कडेओनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तेथ मुरे प्राण पवनू तातलिये मुसे मेन निघोनिया जाय जैसे मग कोंदली राहे रसे होतलेनी तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे जैशी आभाळाची बुंथी करोनी राहे गवस्ती मग पिटलिया दीप्ती धरून ये तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झळोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागींचे रंग काढूनी वळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रींचे लेप
ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थांबले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना असा सिन्नला मळा कोंवळिकेचा हो काजे शारदीयेचे नि ओले चंद्रबिंब पाल्हेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गांठी विघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुले वरी येरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपम कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी भरवी नवी निघती दातही आन होते परी अपाडे साने जते जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची मानी कुलियांची या कनिया सावियाची अनुप्रमानिया तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया करचरण तळे जैसी कार्वातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो निडाराचे नि कोण दाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शक्ती पल्लवांची तैसी पातियांची एकवळीये न समाये दिठी जा कळोनिया निघो पाहे आधिलीची परी होये गगना कवळीती ऐके देय होय सोनियाचे परी लाघव ये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही मग समुद्रा पहिली कडील देखे स्वर्गींचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदके पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हात धरुणी गगनाची पावटी करुणी मध्यमेचेनी दादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तींची शोभा दया विश्वबीजाची या कोंभा सावली केली जे शून्यलिंगांची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली तव अनुहताची बोली चावळे ते शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेने ऐकिले अळूमाळू घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी प्रणवाची या मोडी देखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणिजे परिकल्पिते कैचे आनिजे तरी नेनो काय गाजे ये ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा आथी गगना मन ऊनी घुमे तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानींचे बेगे सहज फिटे ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेत चैतन्य आधातुरे करुणी आसिजे तया हृदयांच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथन देखे तैसे केले निज कांती हारविली मग प्राणूचे केवळ जाहली हे वेळी कैसी गमली मनावी पा हो काजे पवनाची पुतळी पांगुरली होती सोनसळी ते पेडूनिया वेगळी ठेवली तिया ना तरी वायूचेनी आंगे झगटली दीपाची दिठी निवटली लख लखोनी हारपली विजू गगनी ऐसी हृदय कमळ वेरी दिसे जैसी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहताली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी
तेव्हा तरी शक्तीची म्हणजे ये रवी तो प्राणू केवळ जाणिजे आता नाद बिंदू नेनिजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानांचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परबडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडांचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू परी दाऊने गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केने सोडोनी यथार्थाची घडी झाडोनी उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते एके शक्तींचे तेज जेव्हा लोपे तेत देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यां माझी लपे जगाची या ये रवी आधीलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंधी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मार्गी पाऊलांची ओळ राहे तेथ ठाई ठाई होये हे अनमादिक परी तेने काय काज आपण पया अवधारी ऐसे धनंजया लोप आथी भूत त्रया दोहींच्या देही पृथ्वी ते आप विरवे आपा ते तेज जिरवे ते जाते पवन हरवे हृदया माझी पाठी आपणा एकला उरे परी शरीराचेनी अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसे नाम होये परी शक्तीपण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडे ककरात फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठे पश्यंतीची पाउठी मागा घाली पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे तव महाभूतांची जवनिका पिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगना सकट लाटे समरसी तिये पै मेघाचे निमुखे निवडला समुद्रुका ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची हे आईते ऐसे विवंचने पुरते उरेची ना गगने गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणून तेथींची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची या गावा आतू पैठी की जे अर्जुना येरवी तरी यया अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पाहे मा पा वैखरी दुरी ठेली भृतलता मागली कडे तेथ मकाराचेंची आंग न मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता पाठी तेथेंची तो भेसळला तै शब्दांचा देव मावळला मग तया ही वरी आटू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेथ गगनासींची थावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा इया म्हणून अखरा माझी सापडे की कानावरी जोडे हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धी गा जै कही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होनिया पुढती जाणने ते नाहीची म्हणून असो किती हेचे बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात माघवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेतन शिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू
विरोनी गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंभेली. जयाची शोभा रूपासी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची जाहले ते पुरुष. जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, आम्ही साधन हे जे सांगितले. तेची शरीरी जीही केले, ते आमुचेनी पाडे आले. निर्वाळले या परब्रह्माचे निरसे, देहाकृतीची येनी मुसे. वो ती वजाहले तैसे दिसती अंगे, जरी हे प्रतीती हनप अंतरी फाके. तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. का जे आपण आता देवो, हा बोलिले जो उपाओ. तो प्राप्तीचा ठावो मनोनी घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरमवसेनी ब्रह्मत्वा येते. हे सांगती याच्या रीती, कळले मज देवा गोठीची हे एकता. बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता. नोव्हेल केवी मनवोनी येथ काही, अनारिसे नाही परिणाम भरी चित्त देई. बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू. परी न शके करू पांगू, योग्यतेचा सहजे अंगिक जे तुले आहे. ते तुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्ग सुखोपाये. अभ्यासी ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते विन होईल तेंची पुसो. जीवीची ये ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देई जो, हा हो जी अवधारिले. जे हे साधन तुम्ही निरोपिले, ते आवडतयाही अभ्यासिले. फावो शके की योग्यते विन नाही, ऐसे हन आहे काही. तेत श्रीकृष्ण म्हणती काही. धनुर्धरा हे काज केर निर्वाण, परी आणि कही जे काही साधारण. तेही अधिकाराचे वाढवे विन, काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीची अधीन जाणिजे. का जे योग्य होनी कीजे, ते आरंभिले फळ. तरी तैसी येथ काही, सावियाची केनी नाही. आणि योग्यतेची काही खाणी असे, नावेक विरुक्तू जाहला. देहधर्मी नियतू, तरी तोची नव्हे व्यवस्थितू. अधिकारी या ये तुला लिये, आयनी माझी एवढे. योग्य पण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जिवे विकला. तो नाही एथ म्हणितला अधिकारी या. अथवा अग्रहाची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी. आहारा ते तोडी मारुनिया, निद्रेची या वाटा न वचे. ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे. ते शरीरची नव्हे तयाचे, तो योगू कवनाचा. म्हणून अतिशये विषय सेवावा, तैसा विरोधूही नो हावा. का सर्वता निरोधावा, हेही नको. आहार तरी सेविजे, परियुक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती. मापे तला बोल बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे. निद्रेही मानू दिजे, अवसरे एके. जागणे जरी जाहले, तरी व्हाले ते मितले. येतुलेनी धातू साम्य संचले, असेल सहजे. ऐसे युक्तीचे नि हाते, जै इंद्रिया ऊपिजे भाते. तै संतोषासी वाढते मनची करी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे. तेथे सहजेंची योगू घडे. नाभ्यासिता जैसे भाग्याची भडसे, उद्यमाचे निमिषे. मग समृद्धी जाय आपैसे घररी घे. तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा. तो अपवर्गींची राणीवा, अलंकारी जे. युक्तियोगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे. तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे. मानस जयाचे
तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातींची या. आता तुझे मनोगत जानोनी, काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसा वेगा. तू प्राप्तीची चाडवा हसे, परी अभ्यासी दक्षु न होसी, ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे जने, सायास घेशी हो मने, वाया बागुल ये दुर्जने. इंद्रिये करीती पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, ये रवी सोपे योगा सारिखे. काही आहे मनोनी आसनाची या गाढिका, जो अभ्यासी अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधू यया. ये रवी तरी येणे योगे, जै इंद्रिया विंदा न लागे, तई चित्त भेटो रिगे. आपण पेया परतोनिया पाठीमोरे ठाके, आणि आपनिया ते आपण देखे, देखत खेओ ओळखे, म्हणे तत्व हे मीची. तिये ओळखीची सरिसे, सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते अनिक नाही, जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुल्या ठाई होऊन या ठाके. मग मेरू पासुनी थोरे, देय दुःखाचे निडोंगरे, दाटी जोपा परिभारे चित्त न दाटे. का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्निमाजी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया, चेवोची न ये. ऐसे आपण पारिगोनी ठाये, मग देहासी वासू न पाहे, आणि कची सुख होनी जाये मनोनी विसरे. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी, ते अभ्यासिलेनी योगे, सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जे लगा. तरी तोची योगू बापा, एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवी जे. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाची या धारणी देखे, तरी हिये घालुनी मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीची या धळवळारी बुद्धी नांदे. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनिक एके. आता नियमुची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला, बाहिरा नोव्हे. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, तरी नाही घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथोनी नियमुची घेऊन येईल, ऐसे निस्थैर्याची होईल सावियाची की. पाठी केतुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोनी अंगा घडेल, तेत अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे, ते अभ्रव जै विरे, तै गगनची का भरे विश्व तैसे. जैसे चित्तलया जाये, आणि चैतन्याची आघवे होय, ऐसी प्राप्ती सुखो पाये आहे येणे. या सोपया योग स्थिती, उकलू देखिला गा बहुते, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा आंतवते, तेथ लावण्य जैसे जळाते सांडुनेने. तैसे होय ते मेळी, मग सामरस्याची या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन एके. तरी मी तव सकळ देही, असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घे पे एतुले होवा वेगा. ये रवी तरी अर्जुना,
जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचेनी अनेकपण अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. ये रवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पांडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे नि माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो गा. जेने ऐक्याची ये दिठे सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तू ते एक. का स्वरूपे तरी बहुते आहाते परी तैसी सोनी बहुवे न होते. ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविले. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तो पंचात्मके सापडे तरी मग सांग पा कैसे नि अडे. जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे. तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोव्हे. ऐसे बोलवरी होय ते करू ये काही. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिखे. तो चराचर देखे अखंडित सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो. हे समविषम भाव आणि काही विचित्रते सर्व ते माणी जैसे अवयव आपुले होती. हे एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह एकुकीर आथे. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते परी आम्हाते ऐसी प्रतीती परब्रह्माची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे. ऐसे साम्यूची एक उपासिजे पांडवागा. हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी. जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. तब अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर अमुचिया कवना. परी न पुरोजी स्वभावा मनाची या. हे मन कैसे के भडे ऐसे पाहो मनो तरी न सापडे. ये रवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. मनोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. का राहा मनत लिया राहील महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यसी हात फळी मिळवूनी जाय. जे विवेकाते भूलवी संतोषासी चाड लावी. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उवावू जया संयमुची होय सावावू. ते मन आपुला स्वभाव सांडिल काही. म्हणून मन एक निश्चळ राहे मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषहीन घडेल तया लागी. तव कृष्ण म्हणती साचची बोलता मासी तैसेची. तया यया मनाचा कीर चपळची स्वभाव गा. परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाचिये मोहरे. तरी के तुलेनी एक अवसरे स्थिरावेल. का जे या मनाचे एकनिके जे देखलिया गोडीचिया ठाया सोके. मनोनी अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे. ये रवी विरक्ते जयासी नाही. जे अभ्यासी न रिघती काही. तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही. परी यमनियमांची या वाटा नवच्चीजे. काही वैराग्याची सेनस करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. यया जालिया मानसा कही. युक्तीची कांबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे. मनोनी मनाचा निग्रह होय. ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोव्हे. कैसा पाहो तरी योग साधन जितुके. ते अवघेची काय लटिके. परी आपण पया अभ्यासून ठाके. हेची म्हणो अंगी योगाचे होय बळ. तरी मन केतुले चपळ. काय महदादी हे सकळ आपुनो हे.
तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके, मनोबळ तरी तोची योग कैसा, केवी जाणो आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो, मनोनी मना तेजी म्हणो अनावर, हा आता आघवे या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचय आम्हा जाहला आजी, परी अनिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वांचोनी फेडावया समर्थो नाही, म्हणून सांगे गोविंदा कवन एको मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढीला, नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न येववेची, ऐसा असतू गेला माझारींची आयुष्य भानू, जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ, विपाये आले केवळ वसेना वर्षे, तैसे दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली, श्रद्धातया ऐसा दोह अंतरला, काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा, परी ये तुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, हे ही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही, येरवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता, तरी दिवसा आधी ठकिता, सोहन सिद्धीते, परी ते तुला वेग नव्हेची, मनोनी विसावा तरी निकाची, पाठी मोक्षितव तैसाची ठेविला असे, एक कवती कहे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे, कैवल्य कामू, मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिता ही सांग कांटाळे मन, हा अंतराय अवचिता, का ओढवला श्री भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता, अनुतापी नित्य, पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्मांची या माहेरी, लांबा ओगवे अगरी, विभव श्रियेचा, जयाचे नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे, शास्त्रदृष्टी, वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू, मंत्री जया, जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता, आदी रिद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, ये जन्मे तो सुरवाडी, योगच्युतू अथवा ज्ञानाग्नी होत्री, जे परब्रह्म श्रोत्री, महासुख क्षेत्री, आदिवंत, जे सिद्धांताची या सिंहासनी, राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी, संतोषाच्या, जे विवेक द्रुमाचे मुळी, बैसले आहाती नित्यफळी, तया योगियांची या कुळी, जन्म पावे मोटके देहाकृती उमटे, आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जैसा, तैसी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावान येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते, तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम, करीती सदा, अमरी भाट होईजे, मग मृत्यू लोकाते वनिजे, ऐसे जन्म पार्था गाजे, ते तो पावे, आणि मागील जे सद्बुद्धी, जे तजीवित्वा जाहली होती अवघी, मग तेची पुढती निरवधी नवीला हे, ते सदैवा आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा, पाताळ धने, तैसे दुर्भेद्य जे अभिप्राय, का गुरुगम्य हनठाय, तेत सौरसेविन जाय, बुद्धी तयाची, बळीये इंद्रिये ती म्हणा, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना, मिळोची लागे, ऐसे नेनो काय आपैसे, तया ते चिकिजे अभ्यासे, समाधी गरपुसे मानसाचे, जाणीजे योग पिठींचा भैरवू, काय हा आरंभू,
बरेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. हा संसार उमानिते माप का अष्टांग सामुग्रींचे द्वीप. जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे, तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारीहुनी काढिला. दिसे तेने माने रूढला साधक दशे. जे वर्ष शतांची या कोडी, जन्मसहस्रांची या आडी. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची, मनोनी साधन जात आघवे. अनुसरे तया स्वभावे, मग आयतीये बैसे रानिवे विवेकाची ये. पाठे विचारित या वेगा, तो विवेकूही ठाके मागा. मग अविचारणीय ते अंगा, घडोनी जाय तेथ मनाचे मेहुडे विरे. पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे. आकाशही प्रणवाचा माथा बुडे, ये तुलेनी अनुर्वाच्य सुख जोडे. मनोनी आधीची बोल बहुडे, तया लागी ऐसे ब्रह्मींची स्थिती. जे सकळा गतींसी गती, तया अमूर्ताची मूर्ती. होनी ठाके तेने बहुती जन्मी मागिली. विक्षेपांची पाणी वळे झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली. लग्न घटिका आणि तद्रुपतेसी सुलग्न, लागोनी ठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्रे गगन, होऊनी ठाके तैसे विश्व जेथ होये. मागवते जेथलया जाये, ते विद्यमानेची देहे जाहला गातो. जया लाभाची या आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा. घालित षटकर्माचा धारसा, कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी. बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेसी समरंगी. ज्ञानीये गा अथवा निलागे निसरडा, तपो दुर्गाचा आडकडा. झोंबती तपिये चाडा, जयाची या. जे भजतिया भज्य, याज्ञिकांचे याज्य. एव जे पूज्य सकळा सदा, तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व, मनोनी कर्मनिष्ठा वंद्यू. तो ज्ञानी यांसी वेद्यू, तापसांचा आद्यू. तपोनाथू पै जीव परमात्म संगमा. दयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शरीरीची परिमहिमा. ऐसी पावे मनोनी या कारणे, तू ते मी सदा म्हणे. योगी होई अंतःकरणे पंडुकुमरा. अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेथ भजता भजन, भजावे हे भक्ती साधन. जे आगवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे, स्वरूप बोली निर्वयचे. ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देहतो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुणसमुद्रे. त्रिभुवनैक नरेंद्रे, संजयो म्हणे तेथ आदिलापासुनी पार्था. एकीजे ऐसीची आस्था, दुनावली हे यदुनाथा. भाऊ सरले की सावी याची मनी संतोषला. जे बोला आरिसा जोडला, तेने हरिखे आता उपलवला निरूपिल. तो प्रसंगू आहे फुडा, जेत शांत दिसेल उघडा. तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विकाचे वडपे, गेले आध्यात्मिक खरपे. निडारले वाफे चतुर चित्ताचे, वरी अवधानाचा वापसा. लादला सोनया ऐसा, मनोनी पेरावया धिवसा. श्री निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे. सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे. बीजची वाईले मनोनी येणे मुखे जे जे निगे. ते संतांच्या हृदयी साचेची लागे. हे असो सांगो श्रीरंगे, बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे सांडो वाटी घेयावे चित्ताची या. अवधानाचे निहाते नेयावे हृदयातवते. ते रिजवतील आयनीते सज्जनांची ये. हे स्वहिताते निवविते,
परिणामाते जीवविते सुखाची वाहती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी श्रीमुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते वोवियेचेनी प्रबंधे सांगेन मी. हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां आत्मसंयमयोग नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.